तुझ्या. तर मी रात्रीच्या 3:15 वाजता काय करते, तर मी चालले फिरायला. आणि कुठे चालले हे तर मी ब्लॉगमध्ये दाखवणारच, पण मजा येणार आहे. मी आता रेडी पण होते, पण थोडीफार झाले. तीन मी आणि माझी मम्मी चाललो आहे. आम्ही पूर्ण फॅमिली चाललो आहे. फॅमिलीमधले काय काय मेंबर्स नाही येत आहेत आणि काय काय येतात. तर आम्ही हे फॅमिलीचं चाव चालू. मम्मी मी काहीतरी बोलते ना, थांब ना 2 मिनटं. आम्ही आता कॅबमध्ये आहोत आणि आम्ही लेट नाही झालो, असं थोडंफार लेट झालोय, तरी पण झालोय लेट. काय बोलणार मी आता. आणि श्रुतीचं काम होतं म्हणून ती नाही आली आणि ती आत्ता रडत होती की तुम्ही लोक चाललाय वगैरे वगैरे करत होती. नेक्स्ट टाइम बघू, मी आणि माझ्या बहिणीसोबत आम्ही दोघी ट्रिपला जाऊ. ही मम्मी आहे वाटी. मम्मा मला तुझा फेस दाखव. अरे ऋतू, अरे किती लाजते ग. अजून एक गोष्ट, माझी मम्मा आणि माझी मावशी ह्या दोघी पहिल्यांदा फ्लाईटने जाणार आहेत. तर ना आम्ही लोकांनी त्यांच्यासाठी ट्रिप प्लॅन केली की हा ह्या दोघींना फिरायला मिळावं म्हणून. हसते काय खरं. आणि आम्ही लोकांनी सगळे माझे भाऊ बहीण सगळ्यांनी जॉबला सुट्टी टाकली 7 दिवस आणि चला आता ह्या दोघींसोबत फिरायला, असं झालंय. आम्ही सगळे भेटलो आता, पण नाही क्लिअर आहे येतोय आता. Hi guys. Hi guys. गाईसच्या पुढे बोल. We are going to Srinagar. This is the midnight flight. अरे so we'll meet you in tomorrow morning. तो आता आम्ही बसने आलो आणि आता विमान तिकडे निघते. हॅलो. हे असंच असतं, फॅमिली ट्रिपला आलो ना, प्रत्येकाला विंडो सीट हवी असते. हिला हवी आहे, हिला हवी आहे. परत तिकडे मावशी तिथे पाठीमागे झोपला तो पुढे तिकडे. म्हणजे प्रत्येकाला विंडो सीट म्हणजे, आणि सगळे वेगवेगळे बसलेत का, कारण की विंडो सीट हवी आहे. मला नको आहे, मी देऊन टाकली मम्मीला, असं झालं. ठीक आहे, मला माहित नाही आता 6:05ची फ्लाईट आहे. किती वाजता पोहोचू हे मला नाही माहिती आहे. माझी मम्मा नेहमी अनकम्फर्टेबल असते. कॅमेरा दिसला की तोंड लपवते की अरे नको नको, मला नको घेऊस, मला नको घेऊ. आणि एक माझी मावशी कॅमेरा दिसला ना पोज देणार एकदम मस्तपैकी. म्हणजे बहिणी आहेत पण दोघे वेगवेगळे आहेत. Fastened, your tray table closed, your seat back is in the fully upright position and the window shades are open. We will be switching. आम्ही पोहोचलो श्रीनगर एअरपोर्टला आणि मी खूप झोपेत आहे. ही खुश आहे. मी एकदम झोपेतून उठून चालले. लहान मुलं पळतात ना, पप्पा आले, तसे हे लोक गेले. बॅग आली. फायनली आम्ही एअरपोर्टच्या बाहेर आलो आणि ही गाडी आहे जी आम्हाला रूमपर्यंत घेऊन जाणार आहे. मग आम्ही फ्रेश होऊन परत फिरायला जाणार. एवढी एनर्जी नाही आहे तरी पण एनर्जी आणतोय आम्ही. मावशी तर खुश आहे. ताई, ही मम्मा, ही पूनम ताई, ही वर्षाताई, ही प्रीती आणि ही मावशी ओळखतच असणार, एवढा ब्युटिफुल. बाबू हाय कर. हा एकटा आमच्यामध्ये आलाय कारण की एवढ्या गर्ल्सला कोण सांभाळणार म्हणून हा आला.
हे माझं आउटफिट आणि मला वाटलं खूप थंडी असेल म्हणून ना मी हे जॅकेट असं जाड जॅकेट घेऊन आली, पण इथे काहीच थंडी नाही आहे. ये मावशी इथे ये, इथे मावशीने कॅमेरा पकडलाय. ये तुला मी जागा ठेवली बस. इथे ये मावशी, इथून शूट कर ना आमचं. अरे ॲम्बियन्स मस्त होतं, लाईट छान वाटत होती, बंद करून टाकली. बिल जास्त येतं या लोकांचं असेल. आम्ही जस्ट नाश्ता केला. बाबू एक्सप्लेन करेल नाश्त्यामध्ये काय काय होतं. आज आम्ही फ्रेंच टोस्ट खाल्ला, काश्मीरचा ऑमलेट आणि ब्रेड बटर, चाय, उपमा. आणि आमचे सर यांनी आज आम्हाला ब्रेकफास्ट दिला. थँक्यू सर. मी शेफ आहे. शेफ. आम्ही आता हॉटेलवरती पोहोचतोय आणि हे अशी बोट पार करून आम्ही हॉटेलवरती जाणार. वाव. मावशीने माझी बॅग सांभाळायची ठाणली आता, कारण की मी व्लॉग करते ना त्याच्यामुळे. एक एक बॅग बोटवरती आणि हे सगळे हॉटेल्स आहेत, सगळे असे प्रत्येकाला बॅलेन्स करून बसावं लागतंय, नाही तर बोट हलते. तिकडेच बघ जरा. मम्मी सांगतो तसं काढून 5% तू इथे बाबूसानी बस एक फोटो काढते. बर्थडे होता तुझा, टाकायला. बापरे, म्हणजे बोट टू बोट हे करतात मार्केटिंग. बाजूला ज्वेलरी विकायला आलेत आणि आम्ही ह्या बोट मध्ये बसलोय. त्यांच्या ज्वेलरी बघूया. इकडे या जरा, आगे आओ जरा भैया. आमची मार्केटिंग मस्त आहे हे ना, एकदम दुकान पाण्यामध्ये दुकान आहे त्यांचे. गाईज, काश्मीरची सगळ्यात चांगली प्लेस विजिट करण्यासाठी ही आहे. ही म्हणजे मी नाही, ही डेस्टिनेशन तुम्ही कधीच मिस नाही करू शकत. श्रीनगर काश्मीरची सगळ्यात बेस्ट लोकेशन. डल लेक बेस्ट. चला, आमचं डेस्टिनेशन आलंय. आपल्या हॉटेलचं नाव काय? अजीज पॅलेस. चलो ना. वाव, चला. अरे मराठी येते ना. नव्हतो इतका आनंद होतोय ना इथे येऊन, नाही माहित, म्हणजे ना खूप छान वाटतंय, मनापासून छान वाटतंय. एकदम बोलत ना प्रसन्न झाल्यासारखं. आणि तिथे एवढं ऊन असून पण म्हणजे छान वाटतंय, म्हणजे एवढं ऊन नाहीये तरी पण. तुला कसं वाटतंय? प्रीती? हे मम्मी लोक नेहमी पाठी येतात. पुन्हा नाही, तुला कसं वाटतं इथे? खूप छान वाटतंय मला. आमच्या भावामुळे आम्हाला नशीब येतंय की आमच्या भावानी सगळी ट्रिप आमच्या लेडीजसाठी प्लॅन केली. एकटा मुलगा आला ह्याच्यामध्ये, एवढं असून पण की ठीक आहे फॅमिलीसाठी मी एकटा मुलगा जाऊ शकतो. त्यांनी मेहनत घेतली, म्हणजे प्रत्येक मुलं असे नसतात. इकडे तुझ्याबद्दल सांगते, प्रत्येक मुलं असे नसतात की प्रत्येक मुलाला जायचं असतं त्याच्या फ्रेंड सोबत वगैरे फिरायला, पण तिथे सगळ्या मुली आहेत आणि हा एकटा मुलगा आलाय आमच्यासाठी. थँक्यू मला ॲप्रिशिएट केल्याबद्दल. मी अशीच तुमची सहायता करत राहणार यापुढे पण मला थोडं कॉपरेट करा या ट्रिपला. डे फर्स्ट आम्ही रेडी झालोय आणि आपण कुठे चाललोय रे बाबू? आम्ही चाललोय शंकराचार्य मंदिर आणि गार्डन. ओके, कोणतं गार्डन ते नाही माहित. तिथे खूप सगळे चांगले सुंदर गार्डन आहेत, आम्ही सगळे एक्सप्लोर करतो. मी असा फर्स्ट टाइम कुर्ता वेअर केला
अरे हे कसं वाकडं होतंय, असं कसं चालेल? स्वस्तामध्ये विकत घेतलं म्हणजे असं कसं होईल? काळे दिसतोय ना आपण. इकडून लाईट इथे असं काश्मीरचा शूट चाललाय. असं मी सेम लुक केलेलं जसं मम्मीने केलंय. खूपच असं मस्त येते मजा. मम्मा 2च काढ. मम्मी 5 काढलेस तर 2 चांगले आले तेच घे. ए मासाहेब मेला इथे. उठाओ इनको खाने को दो. अगं भिजवली कपडे. हे नको टाकू, वास मारतंय पाणीचं. मम्मी म्हणते स्वच्छ पाणी. मावशीला ताण लागते पाणी पाजते. बाबू व्लॉग काढ. माझी मम्मी तिथून माझा फोटो काढते. अरे असं बघड. माझी मम्मी तिथून माझा फोटो काढते. असंच काढत राहा, असंच सपोर्ट करत राहा मला. अरे सॉरी माईक इथे. मला इतकी भूक लागलेली की व्लॉग बनवायचाच विसरली, म्हणजे शूट करायचं. आणि सगळ्यांनी खूप खाऊन घेतलं आणि आता झोप आले. पण आम्हाला फिरायला पण जायचंय. मग आता कसं चालला दीदी? ऐसा कैसा चलेगा. आता तरी जाणार आम्ही फिरायला आणि येऊन झोपू. आमचं खाऊन पिऊन झालं, पेट पूजा झाली. आता आम्ही चाललोय मुघल गार्डन. हे बघ, खाऊन पिऊन नाही झालं बोलते. वा वा. छान आहे, खरंच सुंदर आहे. किती मोठं आहे गार्डन, तिथपर्यंत दिसतंय मला. माझ्या शूजला बाबू नेक्स्ट टाइम जायला आणणार नाही, लक्षात ठेवा. हे मार्केट होतं आणि आम्ही पूर्णपणे फिरलो आणि आता थोडीफार शॉपिंग केली आणि मी खूप थकले. मला फक्त जाऊन मला झोपायचंय. हा, आता मी काय खाणार ते दाखवणार आणि झोपून जाणार. अजीज पॅलेस मध्ये हे काय चिकन, सीख चिकन, हे पनीरची चिकन कबाब आहे आणि ही बटाट्याची भाजी, सॅलेड आणि चपाती इतकंच आहे. आणि ही व्हेज खाते. कॅमेरा दिसला टेन्शन मध्ये आले डायरेक्ट. हे छान लागते फक्त. आता भेटूया उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय, टाटा.